तुका तालोचनी सुख झाले साजनी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा सुखदाची जोडे म्हणा विठ्ठल आवडे तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा सुखदाची जोडे म्हणा विठ्ठल आवडे तुहा विठ्ठल सर्व सुखाचे बापर कुमार देवर सर्व सुखाचे बापर कुमार देवर तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा सर्व सुखाचे बापर महादेवर तुहा विठ्ठल परवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय हरे याल तरी यारे लागे याल तरे यारे लागे याल तरी यारे लागे याल तरे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे 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 पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी म्हणाल तो वरी पुढे 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 म्हणाल तो वरी हळू हळू चाला हळू 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 चाला हळू हळू कोणी कोणाशी न बोला 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 आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो वरी 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 तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे सांडा घाटे नका भरो गोटे 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 आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे
म्हणाल तो रे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई याल तारे यारे लागे याल तारे यारे लागे याल तारे याल लागे याल तारे याल यारे लागे याल तारे यारे लागे याल तारे यारे लागे याल तारे यारे लागे अवघे माझा मागे मागे 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 आज रे तो गोट भारे आज दे तो गोट भारे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज आजी देतो पोट भरी 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 आजी देतो पोट पुरे
याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पांडुरंगा करू प्रथम सांडा आठवलं मला. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबारी सद्गुरुदास तुका, गुरुदास तुका, बाबारी गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, विठ्ठल विठ्ठल. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता वाचलेला अभंग हा श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा काल्याच्या प्रकरणातला नितांत सुंदर, गोड, सहज, सोपा, रसाळ अभंग सेवेसाठी आहे. विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि तुकाराम महाराज या अभंगातून भगवान कृष्णजीचं जे मनोगत आहे, जे मागणं आहे, जे म्हणणं आहे, ते सांगणारा हा अभंग आहे. अभंगाचं निमित्त कशाच्या संदर्भाने आपणा सर्वांना कल्पना आहे, मात्र वक्त्याचं कर्तव्य आहे, कीर्तनाची आचारसंहिता ठरलेली असते. वक्त्याचं काम आहे आपल्या सर्व बाणगे ग्रामस्थ आणि परिवर्तन परिवाराच्या एकत्रीकरणानं, सहयोगानं, श्रमानं आपण गेली 4 दिवस दृष्ट लागावी इतका देखणा असा परिवर्तन कीर्तन महोत्सव संपन्न केला. दुसरं वर्ष, आणि हे दुसरं वर्ष आपण अत्यंत उत्साहानं, दिमाखानं साजरं केलं आणि आता काल्याच्या या कीर्तनानं त्याचा समारोप होत आहे. इथं सेवा करणारी सर्व मंडळी, सर्व गाणारी, वाजवणारी, ज्ञानेश्वरी ऐकायला येणारी मंडळी, आपण सगळीच मंडळी, आपण सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं डोकं ठेवतो. आनंदाची गोष्ट आज अशी आहे की उभा महाराष्ट्र ज्यांचा ऐकतो असे आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज वाडेकर, आदरणीय हरिभक्तीपरायण आकाश महाराज पळसे आणि आपण सगळीच मंडळी इथं आहेत उपस्थित. सर्वांना अत्यंत मनापासून नमस्कार करतो, सर्वांच्या पायावर पुन्हा पुन्हा डोकं ठेवतो. ही सगळी कौतुकाची आणि प्रेमाची माणसं आहेत. थोडंसं काहींपेक्षा वयानं मोठा असेल, काहींपेक्षा लहान असेल, काहीही असलं तरी आपण सगळीची सगळी मंडळी कौतुक पाहण्यासाठी आलाय, आशीर्वाद देण्यासाठी आलाय, हीच माझी भावना आणि श्रद्धा आहे. अभंग तुकाराम महाराजांचा एक काला या प्रकरणातला आहे. काल्याचा पहिला नियम आहे, अंतःकरणातून भेदभाव गेला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आम्ही कुणी असू, आजच्या दिवशी
आपण बाणग्याचे नाही. आजच्या दिवशी बाळासाहेब तुम्ही कुरुकली सुरुपलीचे नाही. चंद्रकांत दादा तुम्ही म्हाकव्याचे नाही. तुम्ही मासेवाडी बेल्याचे नाही. चाकणचे नाही. चैतन्य महाराज तुम्ही बांबोलीचे नाही. वळसे महाराज तुम्ही सांगलीचे नाही. मी पुण्याचा नाही. संगमनेरचं नाही. कोणी कुठलं नाही. आपण कुणी बाणग्याचे सुद्धा नाही. कीर्तनाला आलेली सगळीची सगळी लोक आजच्या दिवशी पंढरपूरची आहेत. आपण कोण आहोत तर आपण पंढरीचे लोक आहोत. पंढरीला 2 गोष्टी होतात. काय होतात? 2 गोष्टी होतात मुख्यत्वे करून. पंढरीची लोक जेव्हा समोर येतात तेव्हा जात पाहत नाही, पात पाहत नाही, धर्म पाहत नाही. पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन पंढरीका, पाया पडे जन. पंढरीचे नाही कोणा बिमान, पाया पडे पाया पडे पहिलं पाया पडे जन एकमेका. सुरुवात होते इथून. पहा तुम्ही, परमार्थाची सुरुवात नमस्कारापासून आहे. आपला जीवलग आपल्याला भेटायला आला ना, कुणी माणूस समोर येऊ दे, त्याला पहिला प्रतिसाद आपण जसा देतो आपण तशी असतो. खट्याळ सासूच्या पाया पडू द्या एखादी घरंदाज सून, ती किती मऊपणे वाकली तरी चेहरा विषारीच असतो तिचा. एखादा अहंकारी बॉस असू द्या आणि आपण त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी किती मोठा बुके घेऊन जा तरी त्याची गुरमी मरत नाही. भेटीमध्ये पहिला प्रतिसाद इथूनच सुरुवात असते. म्हणून तुलसीदासजी महाराजांनी सांगितलंय की अशा ठिकाणी अजिबात जाऊ नका जिथं प्रेम नाही. आपण गेलो आणि गेल्यानंतर चैतन्य महाराज, समजा तुम्ही आला, आपली भेट झाली आणि तुम्हाला मला आपण एकमेकांना पाहिल्यानंतर जर चेहऱ्यावर हसू फुटत नसेल, तुलसीदासजी म्हणाले तिथं सोन्याचा जरी पाऊस पडत असला तरी जाऊ नये. गोष्ट साधी सोपी सरळ अशी आहे की प्रेमाची सुरुवात पहिल्या प्रतिसादापासून होते. पंढरपूर ही प्रेमाची भूमी आहे आणि तिथली लोक पहिले काय करतात तर पहिलं पाया पडतात आणि नंतर मिठी मारतात. पंढरपूरच्या लोकांची ही गोष्ट असण्यामागचं कारण असं आहे की त्यांना माहिती आहे कदाचित पुढच्याचे कपडे स्टारचे असतील, आपले गरिबीचे असतील, पुढच्याला 500 अभंग येत असतील, आपल्याला हरिपाठच येत असतील, पुढच्याला गाता येत असेल, वाजवता येत असेल, आपल्याला भासाड्या आवाजात फक्त रामकृष्ण हरी म्हणता जरी येत असलं, आपली कोणतीही जात पात काहीही असलं तरी एकदा पंढरपूरला एखादा माणूस गेला की पंढरपूरला गेलेला विद्वान असू देत, सिद्ध असू देत, साधक असू देत, सगळीची सगळे समान असतात. म्हणून पाया पडे जन एकमेका. आणि दुसरी गोष्ट अशी होते की जेव्हा पंढरपूरला वाटेला आपण निघतो तेव्हा ही भूमिका मूलभूत पहिली. आणि समारोपाला काय होतं, समारोपाला सांगतो ना, मध्ये एक प्रक्रिया होते. काय होते? अभिमान जातो, अहंकार जातो. काय जातो? अहंकार. पाया पडलं ना की अहंकार जायला सुरुवात होते. उठाउठी अभिमान जायते स्थळ कोण. अभिमान घालवायचा आहे ज्यांना 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 गुरमी आहे, कशाची? ज्ञानाची गुरमी असू द्या, पैशाची असू द्या, सत्तेची असू द्या, संपत्तीची असू द्या, तिथं जाऊन पहा, तुमच्या लक्षात असं येईल ज्यांना ज्यांना ज्ञानाची गुरमी आहे त्यांना लक्षात येईल अरे बापरे, कीर्तनामध्ये ज्ञानाचा सागर टाळ घेऊन उभा आहे. ज्यांना ज्यांना ज्ञानाची गुरमी आहे त्यांच्या लक्षात असं येईल पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन चाललंय आणि एक भांडे घासणारी बाई मागे उभी आहे आणि जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. ज्यांना ज्यांना नामाची भक्तीची गुरमी आहे लक्षात असं येईल की भक्ती प्रेमाचा पुतळा असणारे नामदेव महाराज कीर्तन करताय. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच्या पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच्या पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनी
कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. लक्ष्मीचा मालक तिथं नाचायलाय. ज्ञानाचा सागर टाळ घेऊन उभा आहे. एखाद्याला खूप सौंदर्याची गुरमी असेल तर सहज त्या पांडुरंगाच्या पाया पडायला जाताना कानोपत्रेच्या झाडाला स्पर्श करा. सौंदर्याचा अभिमान कानोपात्रेच्या स्पर्शानं गळून पडेल. सेवेचा अभिमान नामदेवरायांच्या पायरीच्या स्पर्शानं गळून पडेल. आणि वाळवंटात येऊन उभा राहिला ना की सारं संपून जातं. उठा उठे अभिमान जा येते स्थळ कोण. काही लोक म्हणतील की आम्ही लय पक्के, म्हणजे आमचं हृदय दगडाचं आहे. कितीही दगडाचं हृदय असू द्या, कितीही असू द्या, कितीही असू द्या, निर्मळपणानं जर पाहत असाल तर हे तो पंढरीची घडे खळा पाझर रोकडे. अंतकरण पाझरायला लागेल आणि काय होईल? नेत्री अश्रूच्या धारा कोठे रोमांच शरीरा हे तो पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे. पहिली गोष्ट होते अहंकार जातो. पहिली गोष्ट होते काय? अभिमान जातो. एक. दुसरी गोष्ट नंतर नम्र भावना येऊन अंतकरणात आपण नमस्कार करायला सुरुवात करतो. 3 नंबरचा मुद्दा खळपणा असेल तर त्यालाही पाझर फुटतो. आणि चौथी गोष्ट समारोपाला होते. तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला तो या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे. विठ्ठल नमस्कारापासून सुरुवात होऊन समर्पणापर्यंत येत असताना मध्ये अहंकार संपणं आणि देव जवळचा वाटणं म्हणजे काला आहे. काला हा आहे. काला हा आहे. पंढरपूरच्या लोकांमध्ये हा काला त्या यमुनेच्या तटावर कृष्ण भगवंत होते तेव्हा झाला. मात्र तुमच्या माझ्यावर कृपा एवढी थोर आहे, एवढी थोर आहे, संतांची एवढी थोर आहे की ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आदी करून संत जन्माला आले आणि 750 वर्षापासून तो काला पंढरपूरच्या वाळवंटात व्हायला लागला. संतांनी आणखीन कृपा थोर केली, आणखीन थोर कृपा केली, आणखीन थोर कृपा केली. आणि कोणताही पारमार्थिक उत्सव वारकरी संप्रदायाचा असू दे त्याच्या समारोपाला हा काला व्हायला लागला. हा काला काय आहे? मी आपल्याला जड अजिबात बोलणार नाही. 2 गोष्टी एकत्र येणं आणि त्या अक्षरशः एक रस होणं म्हणजे काला आहे. फक्त एकरूप होणं नाही तर त्या एकरूप होताना एक रस सुद्धा होणं म्हणजे काला आहे. तुम्ही साधा विचार करा. लाह्या आहे एका बाजूला लाह्या आहे आणि एका बाजूला दही आहे. बरोबर की नाही? एका बाजूला ताक दही वगैरे. लाह्यांचा जर विचार केला तर लाह्यांना आकार आहे आणि दह्याला रस आहे. दह्याला रस आहे आणि इकडं आकार आहे. रस आणि आकार एकत्र येतो आणि तो रस आणि आकार कृष्ण होतो म्हणजे काला. विठ्ठल आणि सांगू लाह्या नुसत्या कोरड्या खाल्ल्यानं तर कोरड पडण्याची शक्यता आहे. मात्र तहान जिथं भागते तो काला. कदाचित दही अतिरिक्त खाल्लं तर वात पित्त कफ हे दोष निर्माण होण्याची शक्यता आहे वेगळ्या पातळ्यांवर. मात्र त्रिभीत ताप जाईल जिथं जिथं अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक असे 3 प्रकारचे ताप निघून जातील अशी वस्तू, असं क्षेत्र, अशी घटना म्हणजे काला आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने एक गोष्ट आहे. काला का? भगवान कृष्णाचं चरित्र ऐकण्याचा दिवस. पण याच्या मागचं कारण काय माहितीये? आपण 2 दिवस 3 दिवस 7 दिवस 10 दिवस जे काही भगवत कथा करतो ते करत असताना ज्ञानाच्या चर्चा होतात. ते करत असताना भक्तीच्या चर्चा होतात. मात्र कधी कधी ज्ञानाची चर्चा करताना, भक्तीची चर्चा करताना आपल्या हातून काही पाप झालेली असतात त्याची शक्यता असते. कधी कधी चर्चा करत असताना, ऐकत असताना सुद्धा ज्ञानाचा अपुरा तुकडा ऐकला, पूर्ण ज्ञानाचा अपुरा तुकडा ऐकून सुद्धा घात होण्याची शक्यता असते. कधी कधी काय होतं की ते चुकीचं ऐकलं जाईल असंही होईल. बरं, समजा सगळं जरी परिपूर्ण पद्धतीनं ऐकलं तरी शांती मिळेल याची शाश्वती नसते. उलट 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 ज्ञानाची आस लागलेला माणूस हा अस्वस्थ असतो. तो पायवाटीनं चालत 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 उन्हातून रस्ता कापत निघतो. आपण 7 दिवस असे 7 दिवसांपूर्वी जसे होते तसं आपण राहिलो नाही. आपण चालत 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 निघालो. आजच्या 7व्या दिवशी आपण न्याहारीच्या वेळी
काला नावाच्या एका हिरव्यागार आंब्याच्या झाडाखाली थांबलोय. विठ्ठल विठ्ठल. सगळी तळमळ, सगळी तळमळ, सगळी तळमळ. आणि मग कृष्ण कथा गायली जाते. जेव्हा परीक्षित राजाचा तो सगळा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सगळं ज्ञान वगैरे सगळं सांगून होतं आणि झाल्यानंतर काय गायलं पाहिजे? कृष्ण कथा गायली पाहिजे. सगळे कुठल्याही संतांची आपण काय करा, अभंग गाथा काढा आणि आपल्या असं लक्षात येईल की त्या साऱ्या संतांनी ज्ञान सांगितलं, तत्वज्ञान सांगितलं, विचार सांगितली, भक्ती सांगितलं, प्रेम सांगितलं, सगळं सांगितलं. मात्र खूप सविस्तरपणे कुणाचं चरित्र गायलं तर ते गोपाळ कृष्णाचं गायलं. बाळक्रीडा नावाचं स्वतंत्र प्रकरण आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. हे देवा प्रेमही दे आणि कळा म्हणजे स्किल पण दे, कौशल्य पण दे. पण कशासाठी? तुझं काय होण्यासाठी? नाव गाण्यासाठी दे मला. काल्याचं कीर्तन जे इतर कीर्तनांमध्ये नाम असतं, कधी गुणांचा विचार होतो. मात्र या कीर्तनामध्ये काल्याचं कीर्तन हे इतर कीर्तनांच्या तुलनेनं अधिक परिपूर्ण कीर्तन आहे असं वाटतं मला. याचं कारण असं आहे की आपण भगवान कृष्णाची लीळा सांगतो, लीळा सांगताना गुणाचं वर्णन करतो आणि ज्याची लीळा आणि गुण सांगायचं असतं त्याचं नाव घ्यावं लागतं. इतर कीर्तन नामसंकीर्तन असतात, इतर कीर्तन गुणसंकीर्तन असतात, इतर संकीर्तन हे लीला संकीर्तन असतात. मात्र काल्याचं कीर्तन हे एकाच वेळेस लीला संकीर्तन आहे, गुण संकीर्तन आहे आणि नाम संकीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणखीन एक गोष्ट आहे की इतर कीर्तनांमध्ये प्रसाद मिळतो का नाही माहिती नाही, मात्र या कीर्तनामध्ये प्रसाद आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की काल्याचा विचार केला तर इतर ठिकाणी ज्ञान मिळेल, मात्र प्रेम मिळणारे कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याचं कीर्तन करणारा माणूस जर आशिक नसेल, प्रेम करणारा नसेल, इश्कबाज नसेल तर त्याला अर्थ नाही. तो रसिक असला पाहिजे. भगवान कृष्ण आणि गोपिका, भगवान कृष्ण आणि त्याचे सवंगडी, भगवान कृष्ण आणि यशोदामाई, भगवान कृष्ण आणि नंदबाबा, भगवान कृष्ण आणि वसुदेव देवकी, या सर्वांची नाते उत्तम पद्धतीनं कळायचं असेल तर प्रेमाचा चष्मा असावा लागेल. आणि भगवान कृष्णाचं असं ओतप्रोत चरित्र ज्यांना ज्यांना कुणाला समजून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी काला ही अत्यंत उत्तम पर्वणी आहे. इतर सगळ्याच्या सगळ्या आयुष्यामध्ये भगवान कृष्णजीच्या संघर्ष आहे, मात्र ओतप्रोत आनंद असणारा, समाधान असणारा भगवान कृष्णजीच्या चरित्रातला भाग जर कोणता असेल तर तो भाग म्हणजे गोकुळातला आहे. त्याच्यामुळे संतांनी आजच्या दिवशी भगवान नारायणानं गोकुळात जे चरित्र केलं ते उच्चारण्याची आज्ञा केलेली आहे. एदशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे, सोंगसारी लिया रूपे ही अनंत पुढे ही बहुत करणे आहे. काल्याचं कीर्तन हे अशा पद्धतीने भगवान कृष्णजीच्या चरित्राचं चिंतन विचार करणारं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. कृष्ण चरित्राचं मर्म सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी आणि एक दोन गोष्टी सांगितल्या. एक पहिली गोष्ट सांगितली, कालिंदीचे हृदय शल्य फेडिले. पायात काटा मोडतो. काय मोडतो? पायात काटा मोडतो. आपण डोंगराच्या आसपास राहणारी लोक आहोत, रानावनात राहणारी लोक आहे. आपण कल्पना करा की त्या वेड्या बाबळीचा काटा रुतला तर तो किती ठसठस ठसठस करतो. कालिंदी म्हणजे यमुना. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की भगवान कृष्णानं त्या कालिंदीचं हृदयाचं दुखणं फेडलं. जेव्हा भगवान कृष्णजी जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर ते 8 वर्षाच्या रूपात प्रकट झाले आणि तेव्हा ती देवकी म्हटली की देवा कोण समजेल लेकरू? 8 वर्षाच्या रूपात चतुर्भुज रूपात प्रकट झाला तर लोक मानतील का हा याचाच आहे म्हणून? काही नाही, लहान लहान रडायला सुरुवात करा. देव लहान झाला, रडायला सुरुवात केली आणि केल्यानंतर तो सगळा प्रसंग घडला आणि घडल्यानंतर देवानं आज्ञा केली नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे. आणि मग काय झालं की देवाला जेव्हा उचललं, वसुदेवानं उचलल्याबरोबर पायातली बंधनं गळायला लागली. गळाली बंधनं. आणि सांगू
तुम्हाला गोष्ट सांगतो चैतन्य महाराज, काल तुम्ही जे सांगितलं की ज्या ज्या दगडांनी गाथा बांधून घेतली ते ते दगड तरले एक. आणि मुद्दा असा आहे की जे जे बंदिवासात असतील, जे कोणी ज्यांनी ज्यांनी देव डोक्यावर घेतला त्यांचे त्यांचे साखळदंड तुटतात. 2. संत, आपण दगड असलो ना तर संतांना हृदयाला बांधून घ्यावं आणि दुसऱ्या बाजूला देवाला डोक्यावर घ्यावं. वसुदेवानं ज्या क्षणाला जगाच्या बापाला डोक्यावर घेतलं त्या क्षणाला साखळदंड तुटले आणि तुरुंगाचा दरवाजा मोकळा झाला. आणि विषयाचे जे पहारेकरी बाहेर उभे होते ना ते पहारेकरी झोपी गेले. जेव्हा देव डोक्यावर येऊन बसतो जीवाच्या, त्यावेळेस संसाराची बंधनं तुटतात आणि पहारेकरी असणारे विषय जे आहे ना ते झोपी जातात. आणि झोपी गेल्यानंतर काय होतं माहितीये, विषय झोपी जातात यात नवल नाही, तर असा ज्याच्या डोक्यावर देव आहे ना असा साधक जर कदाचित झोपी गेला तर परितयाच्या चोखट मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया निजली या ते उपासी वैराग्य गा. आपण झोपलेला असतो, माझा राग मानू नका, आपण सगळे प्रापंचिक लोक आहे, झोपेत सुद्धा विषयाचं चिंतन करणारी लोक आहे आपण. आपल्याला झोपेत सुद्धा विषय आपल्यावर आक्रमण करतात, मात्र ज्यांनी देव डोक्यावर घेतलाय काय होते परिस्थिती, ते निवांत झोपी जातात आणि वैराग्य त्यांचं पायचेपत बसतं. वसुदेवानं उचललं देवाला आणि पायातली बंधनं खळाखळा गळाली, बाहेर आले, चालायला लागली, वाट दिसत होती. अष्टमीची रात्र आहे, पाऊस पडतोय, मंद मंद मेघ गर्जना करीत नद्या वाहता ती दोही थडा नामदेवरायांनी वर्णन केलं. आणि जेव्हा ते यमुनेच्या समोर आल्यानंतर जसा जसा वसुदेव त्या नदीमध्ये उतरायला लागला तसं ते पाणी वाढायला लागलं. 2 भाव सांगितले. एक पहिला भाव असा सांगितला की जावाई बापू अनेक दिवसांनी भेटले म्हणून पाया पडली. जावाई बापू समुद्र हा यमुनेचा पती आहे, नद्या सर्व नद्यांचा पती समुद्रदेव, त्यांची कन्या लक्ष्मी आणि ती नारायणरावला दिलेली. आणि जावाई बापू तिकडं आले, तिकडंच राहिले, कुठं, सासऱ्याकडंच. समुद्रामध्येच निवांत बेड टाकला त्यांनी आणि निवांत झोपले. यमुनेची घाट भेटच नाही ना. इतक्या दिवसानं जावई बापू आल्यानंतर पाद्यपूजन केलं पाहिजे की नाही, म्हणून देव आला. म्हणून काय केलं, इतके वाढले. इकडं वसुदेवाच्या नाका तोंडात पाणी जायला लागलं. देवानं टोपली बाहेर पाय काढला, पाद्यपूजन झालं आणि यमुना पुन्हा स्थिर झाली. एवढं झालं नाही, पुढचं ऐका. हे पाद्यपूजनाचा कार्यक्रम झाला आणि झाल्याबरोबर यमुनेनं वाट मोकळी करून दिली. भक्ती रसायनामध्ये यमुनेनं वाट मोकळी करून देणं, तिनं दुभंगणं, याचं खूप सुंदर वर्णन केलं. ते असं म्हणाले की भगवान कृष्ण पात्रात उतरले. बारकाई नाही का बरं का, हे पात्रात उतरणं पात्र असणाऱ्यांना कळेल. हा, भगवान कृष्ण पात्रात उतरले, तपोमूर्ती वसुदेव आहेत. आणि काय झालं की यमुनेनं असं हृदय दुभंगलं. भक्ती रसायनकारांनी वर्णन केलं की जेव्हा सामर्थ्यवान माणूस समोर येऊन उभा राहतो, सज्जन माणूस समोर येऊन उभा राहतो, त्यावेळेस दुबळा माणूस आपलं हृदय त्याच्याजवळ मोकळं करतो. यमुनेनं भगवान कृष्णाच्या जवळ आपलं हृदय दुभंगलं आणि मोकळं केलं आणि त्याला सांगितलं की हे देवा, हे जगाच्या मालका, बापा कृष्णा वासुदेवा, एक गोष्ट आहे रे. काय, ज्याप्रमाणे शेतात एखादी बाई शिदोरी घेऊन जाता जाता काटा मोडतो, शिदोरी बांधावर ठेवता येत नाही, काटाही काढता येत नाही, अशी जशी अवस्था होते ना देवा, अगदी तसंच झालं रे माझ्या हृदयामध्ये सुद्धा एक काटा आहे आणि त्याचं नाव काली आहे. देवा, विनंती अशी आहे, शिदोरी खाली ठेवता येत नाही, तूच काम कर. काय, माझा पाय हातात घे आणि हा कालिया नावाचा काटा काढ, कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि काय, वासरांसाठी ब्रह्मदेवाशी वैर, 12 गाव अग्नी गिळणं आणि कालिंदीचं हृदय शल्य फेडणं. ज्ञानेश्वर महाराजांनी या 3 गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला.
भगवान कृष्णाचं चरित्र असं मर्मग्राही आहे, असं सुंदर आहे, प्रेम करायला शिकवणार आहे. प्रत्येक ठिकाणी कृष्णजीचं चरित्र आनंद 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 आणि आनंद देत जातं. मी बोलून गेलो, आपल्याला आनंदाला बोलून गेलो. ते असं आहे की जेव्हा गोकुळामध्ये प्रवेश केला देवानं, तेव्हा काय झालं, माया बाहेर पडली. गोकुळामध्ये देवानं प्रवेश केला, माया बाहेर पडली आणि गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. देव आला की 2-3 गोष्टी होतात. एक, पहिली गोष्ट, देव गावात आला ना की द्वेष संपतो. एक, गोकुळात मध्ये पूर्ण तुम्ही सगळं काढा, मथुरेत द्वेष दिसेल आपल्याला, महाभारतात द्वेष दिसेल, मात्र मला सांगा गोकुळात द्वेष नाही का? द्वेष आहे का? द्वेष नाही. नवे नवे जिथं द्वेष नाही ना तिथं गोकुळ आहे आणि देवाला तिथं यायला आवडतं. देव तिथं आला आणि आल्यानंतर अधिभौतिक सुख, अधिदैविक सुख आणि आध्यात्मिक असं 3ही प्रकारचं सुख हे सगळ्यांना देण्याचं काम भगवान कृष्णजीनं केलं. आणि जेव्हा देव वाढायला लागला आणि वाढणं सुरू होत होतं, पहिली चर्चा पहिल्या टप्प्यामध्ये सुरू झालं. मग काय झालं की देव जन्माला आला आणि आल्याबरोबर पुतना मावशी, मुद्दा नंबर 1. पहा किती गोष्ट आहे. पहा, पहिल्या टप्प्यातच पहिलं कोण आलं तर मावशी आली. भजन करा, एक गोष्ट सांगतो. विठ्ठल विठ्ठल. ते काय झालं की महाभारताचं युद्ध सुरू आहे आणि अर्जुन समोर येऊन उभा राहिला रथाला. आणि देवानं अर्जुनाला सांगितलं की हे बघ, ही धर्माची लढाई आहे आणि नातेवाईक पाहू नको. धर्माच्या बाजूने उभा आहे ना, लढायला सिद्ध हो, मोह करू नको. झांडी सांडी हे मूर्खपण, उठ घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन, कारुण्य तुझे नादी लागू नको. हे गोत्रजय, हे गुरु आहे, कुळगुरु आहे, हे याच मास्तरनं मला शिकवलंय, यांनी अमुक केलं, त्यांनी तमुक केलं, असं काही करू नको. धर्माच्या बाजूने उभा आहे ना, आता काय केलं पाहिजे, हातात धनुष्य घेतलं पाहिजे, लढलं पाहिजे. तो म्हणाला, अहो कसं लढू, कसं लढू? चुलत जरी असली तरी भावंडच आहे ना, हे चुलत जरी असले तरी भावंडच आहे हे वाटणं म्हणजे पांडव. चुलत जरी असले तरी भावंड आहे हे वाटणं म्हणजे पांडव, आणि भाऊ जरी असला तरी वैरी वाटणं म्हणजे कौरव. संपलं विषय. ते म्हटले कसं लढू, कसं लढू, कसं लढू? देवानं सांगितलं नाही, धर्माचा विषय आहे ना, तर तू काय कर, विचार करू नको. देशभक्ती हे पाप असे तर मी पापी घनघोर भयंकर असं वापरून काही लोकांनी याची गडबड केली बरं का. ते धर्म आहे ना, लढ. आणि सांगितलं काकाला मार, गुरुला मार, आणि मारलं ना अर्जुनानं. आणि गीतेचं तत्वज्ञान सांगितलं. काही लोक असं म्हणतात की भगवान कृष्णाचं चरित्र आहे ते फक्त उच्चारावं, आचारू नये. प्रश्न असा पडला, यानं गीता सांगितली या पठ्ठ्यानं, हा गीतेप्रमाणे जगला का, विचारलं पाहिजे. माझे गुरुजी प्रोफेसर डॉक्टर सदानंद मोरे देहूकर सरांनी कृष्णा मॅन अँड हिज मिशन नावाचा अत्यंत गोड प्रबंध लिहिला. आणि त्यांनी सांगितलं भगवान कृष्णानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलं ते सगळंचे सगळं तत्वज्ञान भगवान कृष्णजीनं जगून दाखवलंय. गोष्ट अशी झाली की पुतना मावशी होती, फक्त म्हणायला मावशी नव्हती, खरोखरच कंसाची ती बहीण, ती मावशी. आणि गोष्ट अशी झाली की जेव्हा ती आली त्यावेळी देवानं तिचा प्राण शोषून घेतला. धर्माची लढाई लढत असताना मावशी जरी समोर आली तरी तिला ते मारलं पाहिजे हे कृष्णानं अगोदर जगून दाखवलं होतं आणि मग गीतेत सांगितलं होतं. विठ्ठल विठ्ठल. संकट सुरू आहे, संकट सुरू आहे, संकट सुरू आहे. यमुना संकट झालं, त्या मावशीचं, पुतना मावशीचं संकटन झालं. आणि संकट झाल्यानंतर परत पुढे देवाचा विषय सुरू झाला, परत सुरू झालं. काही काळ गेल्यानंतर भविष्य पाहायला एक ब्राह्मण आला. मजा आहे बरं काय, हे बारीक 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 सूत्र मी आपल्याला सांगतोय. ते ब्राह्मण आला आणि म्हटला की नंदबाबा, तुमच्या घरी लेकरू जन्माला आलेलं कळालं आणि मी बागेश्वर बाबा आहे, ते सांगत होतं तिकडचं. ते म्हटले चिंता नाही करायची, मी फक्त आणि फक्त चेहरा पाहिला की सांगतो, अगोदरच लिहून ठेवलेलं असतं, तुम्ही फक्त पहा. झालं. आणि सांगू,
फसवणारे लोक अधिक श्रीमंतीने येतात बरं का, अधिक रसाळपणे बोलतात. ते आले विठ्ठला विठ्ठला तर ते आलं कोण, ते महाबळ नावाचं राक्षस ब्राह्मणाचा वेश घेऊन आला आणि ते म्हटलं की मी भविष्य पाहतो. अगोदर गर्गाचार्यांनी पाहिलं होतं, मात्र तरी सुद्धा आईची येडी माया, येड्या बहिणीची येडी ग माया. ते काय ती आईची माया काय तिचं खरं नाही. ती म्हणते आलं तर दाखवूच. ठेवलं ना त्याला, कुठं मांडीवर ठेवलं आणि पाहायला सुरुवात केली. तर खाली ठेवायला हे मागच्या जन्मी डुक्कर होतं की नव्हतं? होतच ना. वराह अवतार खोटारडा जरी कधी कधी खोटारडे लोक सुद्धा अपघातानं खरं बोलून जातात. ते म्हटलं की नाही होतं, ठेवा बाजूला. ठेवलं. ते म्हटले नंदबाबा तुमची कीर्ती मोठी आहे, तुमचं राज्य समृद्धी आहे सगळी, हे पोरग जे आहे ना याचा पायगुण नीट नाही, मग तुमचं राज्य बुडेल, कुळाचा नाश होईल, साऱ्यांचा नायनाट करेल. हे गावात आलं ना की संकट सुरू होतील. आणि खोटं बोललं का ते? खरंच आहे ना, आलं तर संकट सुरूच झाले ना. पहिल्या दिवशीच स्वागताला कमान होती. काय आदरणीय कृष्ण भगवान आपले मनापासून स्वागत करत आहे. स्वागत तो चूक पुतना मावशी. पहिल्या दिवशी डिजिटल होता. हा, पहिल्या दिवशीच आल्या कोण? पुतना मावशी. दुसऱ्या दिवशी हे येऊनच बसलं आणि सांगितलं संकटाला सुरुवात होईल. एक गोष्ट केली पाहिजे. याला काय केलं पाहिजे? याला उचललं पाहिजे, समुद्रात सोडलं पाहिजे. याचं ठिकाण तेच आहे. खरंय खोटं आहे? खरं आहे ना. नाहीतर एक गोष्ट केली पाहिजे, खड्डा खाणला पाहिजे आणि याला काय करा, आतमध्ये पुरा. झालं. आत्तापर्यंत अत्यंत शांतपणानं ऐकत होता देव, पण ज्या क्षणाला पुरायचा असा विषय समोर आला त्यावेळेस देव म्हटला आता याला पुरून उरलं पाहिजे. काही नाही, देवानं दुसरं तिसरं काही केलं नाही. फक्त आणि फक्त आपल्या मिलिटरीला ऑर्डर दिली. ते ब्राह्मणाच्या वेशात आलं होतं त्याच्यामुळं मारता येत नव्हतं. काही नाही. फक्त ऑर्डर दिली मिलिटरीला. कुणाला? गवळ्यांना नाही, गोपाळांना नाही, बाहेरच्या गोपिकांना नाही, देवांनाही नाही. मग काहीच नाही. काही नाही. ते मुसळ जे होतं ना, ते म्हणाले की महाराज खूप दिवसांनी आपल्याकडे आलेले आहेत, यांचा प्रवास खूप झालेला आहे, पुणे कोल्हापूर रस्ता सध्या काम चालू असल्यामुळं खडखड पण अधिक आहे आणि यांचं काय होतंय, हातपाय दुखत असतील. मुसळ महाराज यांना विनंती आहे की आपण आदरणीय महाबळ भटजी यांचा सत्कार करावा. मुसळ उठलं, जानवा तुटलं पंचांग फाटलं, 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 जानवा तुटलं पंचांग फाटलं. मुसळानं पूजा केली आणि केल्याबरोबर त्याची मागे होती ना फौज. ते नाही का, जिल्ह्याला एक साहेब असतो, तालुक्याला एक साहेब असतो, गावात त्याचा गटप्रमुख असतो आणि त्या गटप्रमुखाचेही कार्यकर्ते होते. आता काय गोष्ट अशी होती, कृष्ण भगवान सगळ्यांचे मालक आणि मुसळ गावातला गटप्रमुख होता. मुसळ आल्यानंतर कार्यकर्ते पण आले. मग उरलेलं सगळं झाडूपासून उलटण्यापर्यंत सगळा त्या काकाचा कार्यक्रम आणि घाबरे दुर्जन पळाया पाहात. आणि तेवढ्यामध्ये आरतीचं ताट घेऊन आडव्या बाजा आल्या. त्या म्हणायला महाराज
काहीच नाही. इतक्या दूर आला, औक्षण केल्याशिवाय जाऊ देणार नाही. आडव्या आल्या बाजा. आणि मग काय झालं? जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर सुटले ढुंगणाचे. महाबळ भटाला पळून जावं लागलं. झालं, पुतना मावशी गेली, महाबळ गेला. आणि अनेक काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. असं सगळंच सगळं भगवान कृष्णाचं चरित्र चालू आहे. मात्र भगवान कृष्णाच्या चरित्राचे 2 भाग आहेत. एक पहिला भाग आहे तो म्हणजे दुर्जनांचा नायनाट करणं, आणि दुसरा भाग आहे तो भाग म्हणजे भक्तांना आनंद देणं. एका बाजूला पुतना मावशी असेल, काग असेल, बग असेल, रिठा असेल, अशा राक्षसांना मारणं सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला यशोदेला प्रेम देणं सुरू आहे. कोण आहे? कोण आहे यशोदा? मुळात वसुदेव देवकीच कोण आहे? सुतप्पा आणि पृष्ठी नावाचे प्रजापती आहेत. आणि दोघांनीही अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि विनंती केली देवाला, देवा तुमच्या सारखा मुलगा मिळाला पाहिजे. देव म्हटला, घ्या, मी एकुलता एकच आहे, त्याच्यासारखा कोण असेल दुसरा? तोच आहे ना. काही नाही, तुमच्यासारखा मुलगा मिळाला पाहिजे, आणि 1 जन्म नाही 3 जन्म मिळू देत. झालं, देव तथास्तु म्हटला. आणि पहिल्यांदी अंशांश अवतार जो घेतला तो पृष्ठगर्भी नावानं घेतला पहिला. दुसरा अवतार जो घेतला तो हाच आदित्य आणि कश्यप यांच्या पोटी भगवान वामनांचा घेतला. आणि तिसरा अवतार जो घेतला तो वसुदेव आणि देवकीच्या पोटी कृष्ण म्हणून घेतला. यशोदा इलाई सुख, देवकी इलाई सुख. देवकीच्या आनंदाला पारावार नाही तुरुंगात असून सुद्धा. आणि इकडं यशोदेला सुद्धा ओतप्रोत आनंद, ओतप्रोत आनंद. गवळ्यांना आनंद आहे, सगळ्यांना आनंद आहे. आणि लढिवाळपणा कृष्णाचा सुरू झाला. नामदेव महाराजांनी खूप रसाळ वर्णन केलं, खूप रसाळ वर्णन केलं. देव चालायला लागला, आणि चालायला लागला देव की चालायला लागला की अंगणात हरणं खेळायची माई. काय व्हायचं? बळीराम आणि कृष्ण दोघंही हरण आलं की हरणाचे शिंग पकडायचे. आणि काय करायचे? तुम्ही कल्पना करा, गोरा गोमटा बळीराम आणि काळा सावळा कृष्ण, दोघांच्याही कमरेला चांदीचा कटदोरा, नागडे असणारे देव, आणि समोर हरिण आहे, हरणासारखे डोळे कृष्णाचे, आणि तेजीलदारपणा असं सगळं चाललं. आणि कृष्णानं काय करायचे? त्या हरणाचे शिंग धरायचे आणि नाचायला सुरुवात करायची. काय करायचे? नाचायला. मृगाचे शृंगे धरुणी नाचत, आणि नागड्या कृष्णाला पाहुणी जन हसता ती खदखदा. लोक हसत होते. या बहादरांनी गडबड अशी करायची, काला करायचा, आणि खायला सुरुवात केली की मांजराला दाखवायचा. खाण्याच्या अगोदर कुणाला दाखवायचा? म्याव, मांजराला दाखवायचा. पण मांजर जवळ आलं की तोवर एकानं काय करायचं? ते सगळं संपवायचं. एकानं त्याचे पुढचे पाय धरायचे आणि एकानं मागचे पाय धरायचे. हैराण होऊन जायचे. लहानपणीच्या त्या सगळ्या यांचं वर्णन केलं. कुणी केलं? नामदेव महाराजांनी वर्णन करून ठेवलं की देव अशा पद्धतीनं आनंद देत होता. एक मोर अंगणात येऊन नाचायला लागला ना की कृष्ण थुई 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 नाचायचा. आणि सांगू, कृष्णाचं नाचणं पाहून मोर स्तब्ध व्हायचा. तो का म्हणे, मेघ नाचवी मयूर लपविता खरे येत नाही. पाऊस पडण्याची गरज नाही, कृष्णाला पाहून मोर नाचायला सुरुवात करायचा, मोराला पाहून कृष्ण नाचायला सुरुवात करायचं. आणि कृष्णाचं नाचणं पाहता पाहता मोर नाचणं विसरून जायचा. लहान कृष्ण आहे, लहान कृष्ण आहे. अशा सगळ्याच्या सगळ्या बाललीला चालल्या. नंदाला आनंद देणं सुरू आहे. सगळ्याचे सगळं असं छान सुरू झालं. आणि देव दुडू 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 धावायला लागला. दुडू दुडू जसा जसा धावायला लागला, रंग तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, आणि मग खेळायला सुरुवात केली. नामदेव महाराजांनी, साधू संतांनी या सगळ्या गोष्टींचं सविस्तर आणि उत्तम वर्णन करून ठेवलं. देवाचा सगळा खेडकरपणा खोळकरपणा चालू आहे. देव चालायला लागला, मोठा झाला, आणि देव जरा आता अधिक बदमाश झाला. बदमाश झालेला देव, मात्र त्याची बदमाशी ही तुमच्या माझ्यासारखी नव्हती. तो चलाक होता, मात्र त्याने चलाखी धर्मासाठी वापरली. तो बदमाश होता, मात्र त्यानं त्याची बदमाशी जी वापरली ती आनंद देण्यासाठी वापरली. आणि त्यानं घराच्या बाहेर प्रवेश केला आणि पहिल्यांदा सुखी करायला सुरुवात केली. ती त्याच्या मित्रांना सुखी करायला सुरुवात केली. आला बाहेर, आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे, आपण ज्यांच्या सोबत राहतो ना ते मित्र दुःखी आहेत. आपण राजाच्या घरी जन्माला आलेलो,
आणि हे सगळीची सगळी गरिबा घरची आहे. मात्र एक गोष्ट केली पाहिजे, काय, आपण राजाच्या घरचे आहेत, हे गरिबा घरचे आहे, यांची परिस्थिती सुधारायची असेल आणि आपलं मंत्रिपद टिकायचं असेल तर यांना खाऊ घातलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्याच्या सगळ्या लोकांना एकत्र केलं मित्राला, आणि मित्राला एकत्र केल्यानंतर देवानं त्यांना सांगितलं, ऐका रे, जर आयुष्यामध्ये तुम्हाला दारिद्र्य संपवायचं असेल, आयुष्यामध्ये हीनता संपवायची असेल, आयुष्यातला लहानपणा संपवायचा असेल, तर एक गोष्ट जमल तर करा. काय करा? माझे मागे या. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या मागे या, याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. यातल्या अवघे या पदावर जरा विचार करा. अवघे या शब्दावर, अवघे या म्हणजे तुम्ही पारमार्थिक अवस्थेने बद्ध असा नाहीतर सिद्ध असा, कुणी असले तरी या. एक
आश्रमाच्या अर्थानं विचार केला तर तुम्ही ब्रह्मचारी असला तरी या, गृहस्थी असला तरी या, वानप्रस्थाश्रमी असला तरी या आणि संन्यासी असला तरी या. आणखीन सोपं बोलतो, वर्णाच्या दृष्टीनं विचार केला तरी ब्राह्मण असला तरी या, क्षत्रिय असला तरी या, वैश्य असला तरी या, शूद्र असला तरी या. आणखीन सोपं, एससी असला तरी या, एसटी असला तरी या, एनटी असला तरी या, व्हीजेएनटी असला तरी या, ओबीसी असला तरी या, कुणबी असला तरी या, ओपनवाले असले तरी सकळांचे येथ आहे अधिकार. अवघे या, अवघे या, अवघे या. आणि कृष्णाचा पंथ जो आहे ना तो अवघ्यांचा आहे. आणि म्हणून सांगू, नामदेव रायांनी 5 गवळणींचं वर्णन केलंय. 5 गवळणी, मला गवळणीच्या त्या पाठ नाही, मात्र आत्ता सुचलं. गोष्ट अशी आहे, त्या 5 गवळणी आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले कृष्णाच्या समोर 5 गवळणी येऊन उभ्या राहिल्या. एक गवळण गुजराती होती माई, एक गवळण कानडी होती, एक गवळण जी होती ना ती मुसलमानी. कोण होती? गवळण एक मुसलमान गवळणी होती, एक गवळण कानडी होती, एक गवळण गुजराती होती. अशा 5 वेगवेगळ्या गवळणी होत्या. आणि सांगू, कृष्णाची गवळण होण्यासाठी तुम्ही मुसलमान असाल तरी चालेल, कृष्णाची गवळण व्हायचं असेल तर तुम्ही कन्नड भाषिक असला तरी चालेल, कृष्णाची गवळण व्हायची असेल तुम्ही पुरुष असला तरी चालेल आणि स्त्री असला तरी चालेल. सकळांसी येथ आहे अधिकार. देव म्हणाला यायचं असेल ना तो मागे मागे या. आता आपण साधा प्रश्न असं विचारू, त्याच्या मागे मागे गेलेल्यांचं यानं काय केलं? परत अर्जुनाकडे येऊ. काय झालं? पांचजन्य नावाचा ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. अरे पांचजन्य नावाचा शंख स्वतः फुंकला आणि दुसरा पायिको पाठीशी घातला. पायिक जो आहे त्या अर्जुनाला पाठीमागे घातलं. देवाच्या पुढे जे जे चालले त्यांची माती झाली दुर्योधनाली सारख्यांची. मात्र जे देवाच्या मागे मागे चालले त्यांचं काय झालं? कल्याण झालं. बिभीषण देवाच्या मागं चालला, राज्य मिळालं. देवाच्या उरावर आला रावण. कृष्णाच्या मागे मागे जे जातात त्यांचं काय होतं? त्यांचं कल्याण होतं. साधा विचार करा, ते सगळेची सगळे गवळ्याची पोरं साधी होते. कोणती गोवळी खाय त्यांची उष्टावळी. देव काय फक्त गवळ्याची पोरं मागे मागे गेली तर त्यांचं कल्याण झालं. आपण कल्पना करा, देवाच्या माग गेलेल्यांची यादी करा. संतांच्या मागे गेले, काय संत गेले. सोपान काका महाराजांनी लिहिलं, चैतन्य महाराज. ते म्हणाले मी कुठं चाललो? कृष्णाची या पंथे चाललो दातारा. कृष्णाच्या मार्गाने मी चाललो. आणि सांगू, तुम्ही आम्ही सगळीची सगळी लोक सुद्धा कुठल्या रस्त्यानं गेलं पाहिजे? तर कृष्णाच्या रस्त्यानं गेलं पाहिजे. विचारा 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 ज्ञानेश्वर महाराजांना, माऊली तुम्ही कोणत्या रस्त्यानं चालला? माऊलींनी सांगितलं की निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन. यमुनेच्या काठावर त्या कदंबाच्या झाडाला टेकून एक पाय सरळ आहे, एक पाय दुमडलेला, आणि देव बासरी वाजवतोय. देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणो स्वामी माझा. त्याचं वाजवणं सुरू आहे. आणि गोष्ट अशी होते की त्या कृष्णाच्या मुरलीचा ध्वनी ऐकला गवळणींनी आणि त्या आवाजाच्या मागे निघाल्या. कशा? तुम्ही नाही का आत्ता त्या आवाजाच्या मागे निघाल्या? तशा मागे निघाल्या. विचारा गवळणींना काय झालं आयुष्यामध्ये, काय ताकद आहे सांगू या गवळणींची.
1 मिनिटात सांगतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. लहान होता देव, देवानं माती खाल्ली. काय खाल्ली? आपल्यासारखी नाही, त्यानं माती खाल्ली. आपण माती खातो, त्यानं माती खाल्ली. माती खाल्ली आणि खाल्ल्यानंतर ब्रह्मांड दिसलं. बरोबर की नाही? आणि त्या यशोदेला चक्कर आली. कशी चक्कर आली? नाही ते नाही का आपल्याच पोराच्या खिशात तंबाखूची पुडी सापडल्यावर जी येते का, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने आली. आपली नकारात्मक अर्थाने असते. मात्र दाखव रे तोंड, माती खाल्ली. तोंड दाखवलं आणि दाखवल्यानंतर सगळं ब्रह्मांड दिसायला लागलं. भागवत कथाकार, भागवत कथेचे जे निर्माते, त्यांनी याच्यातला एक सूक्ष्म भाव सांगितला. देवानं माती का खाल्ली? ते ब्रह्मांड दाखवायचे होते म्हणून का? नाही. माती खाण्याचं एकमेव कारण असं आहे की ही जी गोकुळातली माती आहे ना, ही या गवळणींच्या पायाच्या स्पर्शानं पुनीत झालेली माती आहे, म्हणून देवानं माती खाल्ली. मुद्दा नंबर 1. आणि मुद्दा नंबर 2 असा आहे की आतमध्ये असणारे सगळे देव होते ना, त्याच्या मुखामध्ये सगळे देव आहेत. ते देव प्रार्थना करत होते, देवा देवा तुम्ही गोकुळात आला, आम्हाला काय फायदा? तुम्ही गोकुळात आला, आम्हाला काय फायदा? आमचाही उद्धार झाला पाहिजे ना. देव म्हणाला की तुम्ही माझ्यात जरी आला असला तरी तुमचा उद्धार होईल, तो साधूच्या पायाच्या रजकणानं होईल. गवळणी साधू आहेत, गवळणी संत आहे आणि आतमधल्या देवांचाही उद्धार व्हावा म्हणून देवानं माती घेतली आणि खाल्ली. विठ्ठल विठ्ठल. त्या गवळणी आहे आणि त्या गवळणी देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा. आणि ते वेणू वाजवणं सुरू आहे. पागल झाल्या गवळणी, पागल झाल्या आणि भरला ओलांडोनी रिता करी घट. ते पाणी जे होतं ना तेही ओलांडून द्यायचं, निघायचं. आणि बासरी वाजत होती. पागल झाल्या काय करावं कळेना. जिथं तिथं कृष्ण 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 दिसायला लागला. आडवत होत्या सासवा तरी सांगत होत्या की काही नाही. प्रपंचाच्या मोरीमध्ये या घटामध्ये भरलेलं विषयाचं पाणी बाहेर काढायचं, कृष्णाच्या काठावर जायचं आणि तिथलं पाणी घ्यायचं. कबीर महाराजांनी एका ठिकाणी म्हटले की भला हुआ मेरी मटकी फुटी. कबीर महाराज म्हणाल्या काय झालं? बरं झालं माझा देह भाव गेला. भला हुआ मेरी मटकी फुटी मैं पनिया भरन से छोटी रे. बरं झालं मडकं फुटलं की मला सांगा, मडकं फुटलं का घाटावर जावं लागतं का पाणी भरायला? पूर्वीचा काळ नदीवर पाणी भरायला जावं लागत असेल आणि समजा जाता जाता मटकंच फुटलं तर तुम्ही तरी चालत नदीकडे जात होता का? नाही. अगदी तसंच एकदा देहभाव पडला ना की जन्म आणि मृत्यूच्या घाटावर यायची गरज पडत नाही. भला होवा मेरी मटकी फुटी रे मैं पनिया भरणसे छोटी रे. आणि त्या गवळणी जायच्या. आणि जेव्हा त्या गवळणी जात होत्या तर फक्त आणि फक्त एक ओढ होती, कृष्ण 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 कृष्ण. एक गवळण जायला निघाली, ब्राह्मणाच्या घरची होती. इतक्या रात्री कुठं? काही नाही, पाणी संपलं, आणायला चालले. अजिबात नाही. ते म्हटले नाही जाता येणार. मालक म्हटला नाही जाता येणार. ती म्हटली नाही जावं लागेल. असं म्हटलं आणि म्हटल्याबरोबर त्यानं सांगितलं नाही जाता येणार, मला कल्पना आली आहे की तू कुठं जाते. ती म्हटली नाही जावं लागेल. ते म्हटले जाता येणार नाही, मी तुझा मालक आहे. ती गवळण हसली आणि ती म्हणाली असशील तर तू या देहाचा मालक आहे, हा देह तुझा तुला ठेव. गवळणीनं तिथं देह ठेवला आणि प्राण कृष्णचरणी जाऊन लीन झाले. त्याच्या मागे मागे जे जातात ते त्याच्यासारखे होतात. काही नाही, ती कपिला गाय आहे आणि ती त्याच्या डाव्या पायाचा तळवा चाटते, ती कृष्णरूप होते. कृष्ण ज्या जमिनीवर उभा आहे ती जमीन कृष्णरूप होते. गवळणी कृष्णरूप होतात, गोपी कृष्णरूप होतात, यशोदा कृष्णरूप होते, नंदबाबा कृष्णरूप होतो. ज्याच्या मागे मागे जे चालत जातात तो त्यांना त्यांच्यासारखं करतो, त्यांना पोटभर देतो. अभंगाचं पुढचं चरण. आज देतो पोटभर, आज
आज देतो पोट भरी, 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 आज देतो पोट भरी. पुरे म्हणाला तो वारी, पुरे म्हणाला तो वारी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. पुरे म्हणाल तो वरी, म्हणा म्हणा, पुरे म्हणाल तो वरी, आज देतो पोट आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. आज देतो पोट भरी, पुरे म्हणालो तो वरी, पुरे म्हणालो तो वरी, पुरे म्हणालो तो वरी. देतो पोट भरी, पुरे म्हणालो तो वरी, देतो पोट भरी, पुरे म्हणालो तो वरी, पुरे म्हणालो तो वरी, पुरे म्हणालो तो वरी. प्रपंचामध्ये पोट भरलं तर संध्याकाळी परत भूक लागते. मला खरं सांगा, आपल्याला प्रश्न मला असा विचारायचा आहे आता, की तुमचं वय विचार करा, 30, 40, 50 वर्ष. आजवर तुम्ही किती खाल्लं असेल? म्हणजे मी पण जाऊ दे, किती खाल्लं म्हणजे किती स्लिम बॉडी असेल ना कुणाची तरी पण त्यानं कमीत कमी एक 100-50 टन तरी तांदूळ आणलाच असेल. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे किती क्विंटल खाल्लं आपण. काही गोष्टी अशा असतात ना ज्या कधीच पूर्ण होत नाही. कुठल्या जामाता, जठरो, जावा, अग्नी आणि काम, या 5 गोष्टी जामाता जावाई कधी पूर्ण नाही होत. लिहिलं, सदा क्रूर सदा वक्र सदा पूजामपेक्षिते, कन्या राशी स्थितो नित्य जामाता दशमुग्रहा. जावाई कधीच पूर्ण होत नाही. काही नाही, त्याचं मन नाही भरत. एक. दुसरं जठर, पोट नाही भरत कधी. नित्य उठून या खावयाची चिंता. 8पाना 12:15 झाले, खावयाची चिंता. चिंता काय करा. किती काय, सकाळी उठलं तरी संध्याकाळी उठलं तरी आपण भाकरीच्या शिकारीला निघालेले कुत्रे आहोत. आपण कोण आहे दुसरं? सकाळी उठायचं, डबा घ्यायचा, फक्त आपण कपडे सूटबूट घातले, पावडर लाली केली, मात्र आपण भाकरीच्या शिकारीला निघालो. जामाता, जठरो, जावा, पत्नी, अग्नी आणि काम, या 5 गोष्टी आहे त्या तृप्त होत नाही असं म्हटलं. उदर तृप्त होत नाही. मात्र सांगू, जे लोक कृष्णाच्या मागे मागे चालत जातात आणि ज्यांना कृष्ण प्रसाद देतो ना, त्यांना परिपूर्णतेनं प्रसाद मिळतो, परत भूक लागत नाही. विषयांच्या दारात जे लोक मागायला जातात, पुन्हा पुन्हा जावं लागतं. एकदा कृष्ण मिळाला ना की परत कृष्ण मागायला जावं लागत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण परमार्थ सोपा नाही. झुंजायाच्या गोष्टी ऐकताचे सुख करिता देह दुःख थोर आहे. तैसी हरिभक्ती शुळावरली पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. आणि काही नाही समोर आला दिलेर खान आणि लढाई सुरू झाली. एक तरुण पोरग हातात दांडपट्टा घेऊन लढत होतं, कचा 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 तुडवत होतं. प्रश्न पडला दिलेर खानाच्या छावणीला, पोरग एका राक्षस आहे, तुटून पडलं. लढाई थांबवली. थांबा रे, आमच्या पार्टीला येतो का, तिकीट देतो. ते म्हटलं नाही, शिवाजी राजाचा पट्टा आहे, अजिबात नको काय. मी त्या बाजूने लढेल
त्या बाजूनं लढेल, मरेल. लढाई पुन्हा सुरू, पुन्हा तुटून पडला, मारत होता, सापडेना काय करावं. काही नाही. दिलेर खान हत्तीवर अंबारीत चढला, धनुष्य हातात घेतलं आणि हातात घेतल्यानंतर त्या कोवळ्या पोराच्या बरोबर मानेवर नेम धरला. शिर आणि धड वेगळं झालं. हातामध्ये दांडपट्टे होते. शाहिराने लिहिलं, जिवंत वीर तर लढले, नवल काय ते घडले, धडा वेगळे शिर झाल्यावर धडते अवघे लढले, मुरारबाजी म्हणती त्याला अमरकथा ही त्याची, पहा चाळून पाने अमुच्या इतिहासाची. गोड लागली की नाही ऐकायला? हे ऐकायला गोड आहे, आपल्याला पायाला ठेच जरी लागली ती नको होतं. काही नाही, आता इथं खडे कमी झाले आता, नाही तर 2 दिवस खालून इतके बोचत होते. सांगा, सहन होत होतं का बसायला? इथं तरी सहन होत नाही. मला म्हणा, आपल्याला खालून लागलेला खडा जर बोचतो, लढाई सहन होईल आपल्याला? लढाईच्या गोष्टी ऐकायला गोड असतात, मात्र प्रत्यक्ष अवघड आहे. तसं भक्तीच्या गोष्टी ऐकायला गोड आहे, गवळणी ऐकायला गोड आहे, गोपी समजून घ्यायला गोड आहे, मात्र सांगू स्वतंत्ररित्या जगायला अवघड आहे. परमार्थामध्ये देवाच्या मागे गेलं पाहिजे. सांगतो, दुबळ्या लोकांना सांगतो कृष्ण, याला तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, पूर्ण म्हणेपर्यंत देतो. मात्र परमार्थामध्ये संयम नावाची गोष्ट असावी लागते. आपण शेतकरी आहे सगळे महाराज. कोण आहे? आपण शेतकरी आहोत. आपण कोण आहोत? बोला ना. आपण कोण आहे? शेतकरी आहे. शेतकऱ्यानं पेरलं की लगेच उगवतं का? पेरणं ए मावशे, पेरलं की उगवतं, बरोबर की नाही? पेरलं की उगवतो, पण मध्ये काय जातो? बोला ना, काय जातो? वेळ जातो, बरोबर की नाही? एक जण तिकडं पुणे विद्यापीठामध्ये BSc ॲग्री होऊन आलेलं होतं. विद्यापीठात तिकडंच BSc ॲग्री झाल्यामुळं त्याला भुईमुगाच्या शेंगा वर येतात का खाली येतं माहिती नव्हतं. मग ते आलं आणि त्यानं पुस्तक वाचलं आणि त्याप्रमाणे पेरणी केली. मात्र रोजचा डेव्हलपमेंट रिपोर्ट रोजचा द्यायचा असल्यामुळे ते रोज उकरून पाहायचं, उगवलं का. नाही, पेरलं ना आणि उगवणं, पेरणं आणि उगवणं याच्यामध्ये एक संभ्रमाचा काळ असतो बरं का. ऐका, गळ्यात माळ घातली आणि समाधान मिळणं याच्यामध्ये सुद्धा एक संभ्रमाचा काळ असतो. बुडाले माझे शौर्यवीर्य, बुडाले माझे परमशौर्य, बुडाले माझे सर्व बंधू स्वयमेव अंतरला. लखन बाबांच्या बद्दल म्हटलं. चैतन्यासारखा माणूस इथं आहे म्हणून सुचतंय. तर ती गोष्ट अशी झाली, त्या सर्व गोपिकांमध्ये सर्वात प्रेमाची सर्वोच्च मूर्ती म्हणजे राधा आहे. जेव्हा शुकाचार्य, राधा शब्द यायचा उलट व्हायचं बरं का. उलट व्हायचं म्हणजे ते धारा नाही, राधाच्या उलट धारा. ते तुपाची जाहिरात आहे ना, धारा शुद्ध धारा, तसं नाही. ते डोळ्यातून पाणी यायला लागायचं. त्यांच्या पाणी यायला सुरुवात व्हायची. नरसिंह मेहतांनी लिहिलंय बरं का. ते म्हणाले की एक भोली भाली सी गाव की गवारण, पंडितों की बानी हो गई, कन्हैया को योगी मानता न कोई, प्रेम की भाषा जानता न कोई, बिना परिणय के वो प्रेम की पुजारन, कान्हा की पटरानी हो गई, वो पंडितों की बानी हो गई. कृष्णाला परिपूर्णतेनं ओळखणारी कोण आहे? राधा आहे. आणि एक दिवस गोष्ट अशी झाली की ती घुटमळत होती. कुठं? नंदाच्या दारासमोर. इच्छा काय आहे? तो दिसला पाहिजे. छोटासा आहे, 4-5 वर्षाचा आहे, दिसला पाहिजे म्हणून राधा घुटमळत होते. घुटमळणं चाललंय, काहीच नाही. काय ग? काही नाही. यशोदेनं हा काही नाही गेली. परत गेल्यानंतर दुपारची वेळ, कृष्ण झोपलेला आहे, यशोदाही झोपलेली आहे, देवाला घेऊन झोपली आई. आणि तेवढ्यामध्ये परत राधा घुटमळली, अस्वस्थ झाली आणि गेली. कुठे? यमुनेच्या किनारी गेली. गेल्यानंतर अर्ध्या पाण्यामध्ये उभी राहिली आणि रडायला लागली ढसढसा.
ती म्हणाली, देवा एका बाजूला तुझ्या संदर्भानं माझी वेगळी चर्चा होते, अपकीर्ती व्हायला लागली, सासू त्रास देते, सासरा त्रास देतो, विकल्प नावाचा नवरा त्रास देतो, अहंकार नावाची सासू त्रास देते देवा, आणि तू माझा आहे अशी सगळीकडे चर्चा चालू आहे. मात्र एका बाजूला काय होतंय, तूही बाहेर यायला तयार नाही आणि दुसऱ्या बाजूला घरचीही अपकीर्ती वाटायला यायला लागली. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, देवना संसार तुका दोहीकडे चोर. एका बाजूला देवा तूही नाही आणि दुसऱ्या बाजूला संसारही नाही. रडायला लागली. असं पाणी घेतलं हातात, तोंडावर मारलं, डोक्यावर फिरवलं आणि ढसढसा रडत होती आणि म्हणाली, कृष्णा बरं नाही केलं तू, बरं नाही केलं, तुझ्या नादी लागले. संसाराशी माझ्या पडेले पाणी, ऐसे चक्र पाणी तुवा केले. तुला लाज नाही वाटत? एका बाजूला माझा संसारही संपवला आणि दुसऱ्या बाजूला तूही भेटायला तयार नाही. एवढं सगळं ऐकेपर्यंत हे मालक मागे उभे, 4 वर्षाचा मागे उभा आणि सांगतो, हे सगळंचे सगळं रडणं राधेचं आहे. मात्र कृष्ण असतोय. मला खरं सांगा, आपण ज्याच्यासाठी रडतो, आपण रडतोय हे पाहिल्यानंतर त्यानं आपले डोळे पुसले पाहिजे की हसलं पाहिजे? मात्र कृष्ण एवढा लबाड, तो हसायला लागला. राग आला राधेला राग आला. राधा पुन्हा धाय मोकलून रडायला लागली. तेवढ्यात पिक्चर बदलला. यशोदेला जाग आली घरी. अरे कुठं गेलं हे? का? कारण यांना अगोदर बरेच पश्चाताप करून ठेवलेले होते आणि याच्यावर संकटाला काही कमतरता नाही. गोष्ट अशी होते की जेव्हा लहान मुलगं नजरेआड होतं तेव्हा पहिली गोष्ट, आई एकतर तिला आगीकडं पाहते किंवा पाण्याकडं पाहते. चुलीकडं पाहिलं कृष्ण नाही, पळत पळत नदीच्या दिशेने, आणि तिथं दिसले हे दोघं गप्पा मारताना. आई ओरडली कृष्णाला, नाही राधे कळत नाही तुला? कळत नाही? याला इकडं घेऊन आली? नाही हो, मी नाही आणलं. अगोदरच आगतिक झालेली, अस्वस्थ झालेली राधा, मी नाही आणलं. कृष्णा तू आला का? मम्मी तू झोपली होती तर बॅट बॉल खेळत होतो मम्मी, आणि काही नाही, माझा मी एकटाच होतो. एक टप्पा बॉल टाकायचा, आपलंच असं चाललं होतं. हिनं काय केलं, ही दारात आली. हा मग काही नाही, माझा चेंडू घेतला. बरं घेतला, मग काही नाही, आणि इकडं आली. राधे चेंडू घेतला? नाही हो, मी नाही घेतला. मम्मी खोटं बोलती, पदरात लपावला. तू फक्त थोडाशी तिची काय कर, पदर झटक. गोष्ट अशी झाली, यशोदेनं पदर झटकला आणि चेंडू खाली पडला. हे म्हणाली, देवा आणखीन किती छळणार आहे, आणखी किती त्रास देणार आहे देवा? अरे तुझ्यासाठी इतकी अपकीर्ती वाट्याला आली. मात्र एक दिवस पुढे प्रसंग असा झाला की नारदजींनी विचारलं की भगवन, सारं जग तुमचं ध्यान करता, तुम्ही कुणाचं ध्यान करता? ते म्हणाले, मी खरं सांगू, सारं जग माझं ध्यान करत असेल, मात्र माझ्या जीवाला विश्रांती मिळते ती राधेच्या नावानं मिळते. आयुष्यामध्ये संसाराचं वाटोळं. देवाची ते खुणा आली ज्याच्या घरात, त्याच्या पडे चिरा संसाराशी. देवाची ते खून गुंतून देवाच्या, लागो असत्याचा मळणे दी. देवाची खून वाट्याला आली की पहिली गोष्ट होते ती म्हणजे तुमच्यावर संशय घ्यायला सुरुवात होते. पहिली गोष्ट होते ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास डळमळीत होण्याची शक्यता असते. कृष्णाच्या मागे जायचं असेल, पोटभर खायचं असेल तर एक गोष्ट केली पाहिजे, संयमानं चालत गेलं पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. हळूहळू झाला, हळूहळू झाला,
विठोबा रखुमान जय 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 विठोबा रखुमान विठोबा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. गोकुळात खूप खोड्या केल्या देवानं, खूप खोड्या केल्या. आणि काय झालं की आता 12:30 वाजून गेलेले असल्यामुळं आता पटकन यमुनेच्या तीरावर जाणं गरजेचं झालेलं आहे. कारण सकाळीच खीर तयार झालेली आहे, त्याच्यामुळं आता इलाज राहिलेला नाही. आणि मग काय झालं की त्याच्या खोड्या वाढतच होत्या. किती खोड्या, इतक्या खोड्या इतक्या खोड्या इतक्या खोड्या की एक जण म्हणाली पतीची दाढी माझी वेणी तयाची गाठपै मारून झोपलेलो होतो आम्ही, काही नाही, त्यांची दाढी होती आणि माझी वेणी होती, गाठ मारली आणि सुटता सुटत नव्हती सगळ्या गावामध्ये. आणि त्यातल्या त्यात गंमत काय माहिती आहे की नवरदेव 4 फुटाचा, नवरी 6 फुटाची. त्याच्यामुळं ते चालायचं ना, ते असं चालायचं, दाढी इथं बांधलेली वेणी आणि मग याची गाठच सुटत नव्हती. अस्वस्थ झाली, हाक मारली, यशोदे तुझ्या पोरानं बघ गाठ मारली. ही यशोदेच्या अगोदर बाहेर कोण आलं असेल? कोण? कृष्णच बाहेर आला आणि मागून यशोदा आली म्हटली हे बघ ही गाठ मारली. असं पायेपर्यंत तिनं बघू म्हणेपर्यंत सुटली. ती म्हटली किती खोटारडी आहे ग तू. अशा अनेक खोड्या. एक गरोदर, आता ते नामदेव महाराजांनीच लिहावं बरं का. नामदेव महाराज, एक गरोदर बाई आली गवळण आणि ती म्हटली का ग तुझ्या पोराला लाज आहे का काही? का ग का? काही नाही, मी रस्त्यानं चालली होती आणि मला म्हटली तो हा डोंगर दाखव. हे मी माझ्या तोंडचं सांगत नाही, नामदेव महाराजांनी लिहिलंय. झालं, चक्रदळ काढिले अंगणी त्यावरी मुते चक्रपाणी. माझी रांगोळी खराब केली यानं, सगळेच सगळं वाटोळ असं सगळं झालं. सगळ्यांना त्रास व्हायला सुरुवात झाल्या. शेवटी यशोदेने ठरवलं, यशोदान सगळ्यांनी एक मतानं विचार केला. ते म्हटले की याला उचललं पाहिजे आणि याला कुठे नेलं पाहिजे? गावात नेलं. काय केलं पाहिजे? जंगलामध्ये गायी चारण्यासाठी वनात. उद्या काय करा, उद्या जाई रानात सवे घेऊन गोधना. रात्र गेली आणि रात्र गेल्यानंतर सकाळी सकाळी तो 5-6 वर्षाचा कृष्ण, कल्पना करा तुम्ही, त्याच्या खांद्यावर असणारं कांबळं हे त्याच्यापेक्षा मोठं वाटत होता, एवढा नाजूक देव. वर काय आहे? कृष्ण पीस आहे. बरं का, चैतन्य महाराज वर कृष्ण पीस आहे, अंगामध्ये काही नाही आणि फक्त गुडघ्यापर्यंत धोतर करकचून बांधलेलं आणि ती बासरी आहे. आणि जेव्हा देव जायला निघाला तेव्हा काल चिडलेली यशोदा एकाएकी डोळ्यात पाणी आलं. सगळेजण होते आणि काय असं छातीला लावलं आणि छातीला लावलं. ती म्हणाली यशोदा काय? ती म्हणाली की जवळची खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. माझा जीव आहे याचा काय करा, सांभाळ करा यशोद्या. आणि ती सगळी मंडळी जेव्हा त्यांना टाटा बाय बाय केलं आणि बाय बाय केल्यानंतर हा गेला कुठं, हा गेला गायींच्या मागे यमुनेच्या तटावर गेल्यानंतर यांनी सगळ्या गायी सोडल्या आणि गायी मस्त चरत होत्या आणि यांनी काही खेळ खेळायला सुरुवात केली. संतांनी याचं वर्णन केलं.
पारंब्यापासून तर आबक दुबक हामामा असं सगळेचे सगळं खेळून झाले. दिवार पोटी भूक काय खेळायाचे सुख. देवा देवा खांद्यावर भार आहे, पोटात भूक आहे, प्रपंचाचा भार खांद्यावर आहे आणि दुसऱ्या बाजूला पारमार्थिक भूक पण पोटात आहे. मग अशा वेळेस कर्म करत बसून काय होईल देवा? खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. देवा ह्या खेळण्याचं काही सुख नाही. एक काम करू देवा, काय करू? चला आता ही वेळ झालेली आहे आणि आपण सगळीचे सगळे लोक एकत्र येऊ आणि काय करू? शिदोरी करू. भगवान गोपाल कृष्णानं सगळ्याच्या सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. त्याची जात पाहिली नाही, पात पाहिली नाही, काही पाहिलं नाही. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. सगळ्यांच्या शिदोऱ्या पहिल्यांदा अंदाज घेण्यासाठी घेतलं. तो म्हणाला, माझी आहे तैसी पाहे, नाही तरी घरा जाये, चोरोनिया माये नवनीता नावे. माझं आहे तसं पाहिजे. माझ्या डब्यातलं खायचं नाही. मम्मीने सांगितलं आपलं आपण खायचं द्यायचं नाही. जरी मम्मीने पाठवलं असलं तरी नाही चालणार. उठून उभा राहिला. तो म्हणाला, तुका म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी. देवा तूच माझा हरी आहे, माझ्या घरी कोणी नाही. एक काम कर देवा, नका करू दुरी माझं पाया वेगळे. देवा पांडुरंगा काही नाही रे, मी डबा नाही आणला देवा. काही नाही, तुझ्यातला घासभर दे. तू घासभर जरी दिलं ना देवा तरी सुद्धा मन भरून जाईल. देव म्हटला, अरे चेष्टा केली रे, सोड. मिठी मारली, बसवलं. देवानं बोबड्या बोलणाऱ्या पासून तर वाकड्या चालणाऱ्यांपर्यंत साऱ्यांना स्वीकारलं. बरं का, साऱ्यांना स्वीकारलं. सारेचे सारे बसले आणि देव लांबून पाहत होते. देवानं सगळ्यांना घेऊन एकत्र बसवलं आणि देवानं काला केला. देवानं जो काला यमुनेच्या तीरावर केला, आज मांडगेकरांच्या सद्भाग्यानं तो काला आपल्याला इथं मिळणार आहे. हा दहीलायाचा काला नाही, हा भक्तिप्रेमाचा काला आहे. हा जो काला आहे ना, हा एकत्र आणणारा काला आहे. आणि खरं सांगतो, आलं की नाही एकत्र गाव? बोला, आलं की नाही? आलं ना? हा एकत्र आणणारा काला आहे. आणि हा काला आपण अत्यंत प्रेमानं इथं साजरा करतोय. मी खूप मनापासून सर्वांना वंदन अभिवादन करतो. सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं डोकं ठेवतो. आणि माझी ही सेवा सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या, जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पित करतो. याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, त्याच्यानंतर चाल होईल. तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणाले, तुका म्हणे सांडा घाटे, हे सांडा नाही असं नाही. जे सांडायचं असतं, जे टाकून द्यायचं असतं. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. जे फेकून द्यायचं आहे ना, त्यानं पोट भरू नका. जे दर्जेदार आहे ते खा. आणि सांगू, फलफट हा संसार, येथे सार भगवंत. त्या भुईमुगाच्या शेंगा निवडल्या का बाईना, आणि शेंगा निवडल्या. लहान पोरगं होतं, त्या पोरानं शेंगदाणे खाल्ले पाहिजे का सालपट खाल्लं पाहिजे? पोरगं सालपट खात होतं. आई म्हणली, बावळ्या, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. प्रपंच आणि परमार्थ यांचं नातं भुईमुगाच्या शेंगासारखं आहे. काय असतं की परिपक्व होण्यासाठी संसाराचं आवरण वापरू, मात्र परिपक्व झालं की संसार फोडला पाहिजे आणि आतमधलं जे आहे ना ते दर्जेदार काय केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. कामने सांडा घाटे, तू कामने सांडा घाटे, तू कामने सांडा घाटे, तू कामने सांडा घाटे. Come on.
तेने